तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत। श्रावणी सोमवार असल्यानं आजच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे। तिसरा श्रावणी सोमवार आणि त्यामुळे दर्शनार्थींची गर्दी ही पाहायला मिळते आहे। कालच ब्रह्मगिरी या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे आणि आज मोठी गर्दी इथे पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात, किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किशोर, दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्ये याही वर्षी मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत असतील। किती भाविकांचा उच्चांक यावेळेला पाहायला मिळतोय? प्रज्ञा, आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी जे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य म्हटले जाते त्या ठिकाणी आहोत आता, आणि आज रेकॉर्ड तोड गर्दी झालेली आहे। कारण तिसऱ्या श्रावणी सोमवारी एक महत्त्व आहे की या ब्रह्मगिरी पर्वताला आपण हा बघू शकतो। माझ्या मागे हा ब्रह्मगिरी पर्वत आहे। ज्या ब्रह्मगिरी पर्वताला एक महत्त्व आहे की या ठिकाणी 20 आणि 40 आणि त्यांची इच्छापूर्ती असते, अनेकांचे नवस असतात आणि अनुयायी पायानी ते या पूर्ण या पर्वत रांगांना फेरी मारतात, प्रदक्षिणा मारतात। आपल्याबरोबर काही महिला देखील आहे, त्यांनी या ठिकाणी प्रदक्षिणा मारलेल्या आहेत। काय सांगाल ताई, आपण मग कधी मारली प्रदक्षिणा, किती काय त्रास झाला का आपल्याला? खूप पाय दुखतोय। किती किलोमीटरची मारली, कधीपासून गेली होती? 40 किलोमीटर आहे जवळपास, आणि आम्ही खूप म्हणजे 10-12 वर्षापासून मारतो। बरं, तुम्ही काय सांगाल? आम्ही आता आमदाच आलेलो आहे। आता चालेल। आपल्याबरोबर अजून काही भाविक आहेत, आपण फेरीला गेले होते, काय सांगाल या बाबतीत? आम्ही 40 किलोमीटरची फेरी मारली। काल रात्रीपासून सुरुवात केली व सकाळी संपली। फेरीचं नैसर्गिक वातावरण छान होतं। अनेक या ठिकाणी भाविक आपण बघू शकतो, जे या पर्वत रांगांना फेरी मारतात। कुशावर्त त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या ठिकाणी काही लोक डुबकी मारून फेरी मारतात आणि पहिल्यापासून ही फेरी सुरू होते ते त्र्यंबकेश्वरच्या गेटपर्यंत ही संपते। दरवर्षीची परंपरा आहे की लाखो भाविक या ठिकाणी या प्रदक्षिणा मारतात। आज मात्र प्रचंड बंदोबस्त पोलिसांचा काल रात्रीपासूनच होता। एसटी महामंडळाने साधारण 250 बसेस या त्र्यंबकेश्वर या मार्गाला सोडल्या होत्या। काही सिटी लिंक बस सुद्धा सोडण्यात आले होते। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी किशोर।